Okay, everyone, please mark your present tick. Okay, so let's continue. Okay, so in the previous lecture we have learned about the thermometer, its working and functions, right? Now let's and we have also learned about the specific heat. Yes, am I right? स्पेसिफिक हीटबद्दल सुद्धा आपण शिकलेलो आहोत. येस. ओके. Okay, so we are going to start with the calorimeter today, right? Yes, am I right? The calorimeter should be started today. Mansi, Soham, Nidhi, yes, okay. Okay. See, we have seen that the thermometer is used to measure the temperature of an object. Okay, आपण काय पाहिलं की थर्मोमीटर ऑब्जेक्टचं टेम्परेचर, कोणत्याही एखाद्या वस्तूचं टेम्परेचर, तापमान मोजण्यासाठी थर्मोमीटरचा तापमापीचा उपयोग केला जातो. सो कॅन एनीवन टेल मी फंक्शन्स अँड स्ट्रक्चर ऑफ थर्मोमीटर, हाव इट वर्क्स, स्ट्रक्चर अँड वर्किंग सांगा. तापमापीची रचना आणि कार्य. स्ट्रक्चर अँड वर्किंग ऑफ थर्मोमीटर. येस, एनीवन? Can you tell me? Yes, Manasi. Thermometer is used when someone at home has fever. That thermometer is called clinical thermometer. Different thermometers are used for different purposes. A thermometer is shown in figure 14.4a. It has a narrow glass tube which has a bulb at one end. The bulb and part of the tube is filled with a liquid. Earlier, mercury was used, but as it is harmful for us, it has been replaced with alcohol. The rest of the volume of the tube has vacuum and its other end is closed. The bulb is kept in contact with the object whose temperature is to be measured so that its temperature becomes same as that of the object. Because of the increased temperature, the alcohol inside it expands and its level in the tube rises. The temperature can be obtained from the level to the alcohol. The tube of the thermometer is marked accordingly. Okay. So just do not mention that figure. फिगरचा नंबर वगैरे हे मेन्शन करू नका. पण जर तुम्हाला असा क्वेश्चन आला लाईक यू जस्ट टेल अस द वर्किंग अँड द स्ट्रक्चर ऑफ अ thermometer and no figure is required, then what you are going to do? So don't use that word. Okay. So what is a calorimeter? A calorimeter is used to measure the heat content of an object. आता आपण टेम्परेचर आणि हीट या दोन गोष्टींमधला फरक समजून घेतलाय, राईट? या लेसनच्या सुरुवातीलाच आपण टेम्परेचर आणि हीट या दोन गोष्टींमधला फरक समजावून घेतलाय. टेम्परेचर म्हणजे एखादी वस्तू किती गरम आहे आणि हीट म्हणजे त्या वस्तूमध्ये आत किती उष्णता आहे, बरोबर? मग टेम्परेचर मोजण्यासाठी आपण थर्मोमीटरचा वापर करतो, तर आपण कॅलरीमीटरचा उपयोग आपण हीट मोजण्यासाठी करतोय. ओके. हीट कंटेंट किती आहे एका ऑब्जेक्टमध्ये, एखाद्या ऑब्जेक्टमध्ये, ते मोजण्यासाठी आपण कॅलरीमीटरचा उपयोग करतो. युझिंग दिस इक्विपमेंट वी कॅन मेजर द हीट प्रोड्यूस्ड और ॲब्झॉर्ब इन अ फिजिकल और केमिकल प्रोसेस. म्हणजे एखादी केमिकल किंवा फिजिकल रिॲक्शन असेल, त्याच्यामध्ये किती हीट प्रोड्यूस झाली, किती हीट शोषून घेतली गेली, किती उष्णता शोषून घेतली गेली, किती उष्णता उत्सर्जित झाली, हे मोजण्यासाठी या कॅलरीमीटरचा वापर केला जातो. ओके. A calorimeter is shown in figure 14.5. Where is figure 14.5? Okay, this one. This is a calorimeter. Okay. Let's see. A calorimeter is shown in figure 14.5, similar to a thermoflask. A calorimeter has two vessels, an inner and an outer one. बघा,
तुमच्या समोर 14.5 ही इमेज ठेवा आणि तुम्हाला माहिती आहे आपण थर्मोमीटर थर्मस फ्लास्कची रचना पाहिले. येस, थर्मस फ्लास्क यू हॅव स्टडीड द स्ट्रक्चर ना. थर्मस फ्लास्कचं स्ट्रक्चर शिकला आहात ना तुम्ही. त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या वेसल असतात, द इनर वेसल अँड द आउटर वेसल. तशाच प्रकारे कॅलरीमीटर सुद्धा असतं. ओके, हॅव यू लर्न द थर्मोफ्लास्क? येस और नो? येस. ओके. This way, no heat can be transferred from the inner to the outer vessel or from the outer to the inner vessel. 2 प्रकारचे भांडे असतात, एक इनर आणि एक आउटर. त्यामुळे काय होतं बघा, हे आतलं आहे इनर वेसल आणि हे आहे आउटर वेसल. याच्यामुळे काय होतं, याचा उपयोग काय होतो की त्याच्यामुळे आतली हीट बाहेर जाऊ शकत नाही किंवा बाहेरील हीट, बाहेरील उष्णता आत येऊ शकत नाही. ओके, देन thus the inner vessel is thermally isolated from the surrounding. म्हणून जे आतलं भांडं आहे ते थर्मली आयसोलेटेड असतात सराउंडिंग पासून. म्हणजे आजूबाजूच्या परिसरात आजूबाजूला जे काही टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरचा या आतल्या भांड्यावर काहीही परिणाम होत नाही. देन द इनर वेसल इज मेड ऑफ कॉपर. मग हे भांडं कशाने बनलेलं असतं? कॉपरने. अ थर्मोमीटर फॉर मेजरिंग द टेम्परेचर and a stirrer for stirring the liquid in the calorimeter are fitted in it. मग ज्या लिक्विडचं तुम्हाला कॅलरी किती हीट आहे ते मोजायचं आहे, ते लिक्विड हलवण्यासाठी एक स्टरर असतं बघा, इथे दिलेलं आहे, आणि एक थर्मोमीटर सुद्धा त्यामध्ये लावलेलं असतं. ओके, अंडरस्टूड द कन्स्ट्रक्शन, स्ट्रक्चर, कन्स्ट्रक्शन अंडरस्टूड? Yes. Okay. Water at a fixed temperature is placed inside this calorimeter. या कॅलरीमीटर मध्ये एका स्पेसिफिक टेम्परेचरचं पाणी देखील टाकलेलं असतं. ओके, एका स्पेसिफिक टेम्परेचरचं पाणी या कॅलरीमीटर मध्ये फिल केलेलं असतं. This means that the temperature of the inner vessel and that of the water in it are the same. याचा अर्थ असा होतो, आतमध्ये जे भांडं आहे त्या भांड्याचं तापमान आणि पाण्याचं तापमान हे सारखंच असतं. When a hot object is placed in the water, heat is exchanged between the hot object, water and the calorimeter and all three reach the same temperature. मग जेव्हा आपण एखादी गरम वस्तू या कॅलरीमीटर मध्ये टाकतो, अल्टिमेटली तिला आपण त्या पाण्यामध्ये टाकतो आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या हॉट ऑब्जेक्ट मधली त्या गरम वस्तूतली जी हीट आहे ती वॉटर अँड द कॅलरीमीटर या 3 गोष्टींकडे पोचते, पाण्यामध्ये पोचते आणि त्या कॅलरीमीटरकडे सुद्धा पोचते. म्हणून हॉट ऑब्जेक्ट म्हणजे ती गरम वस्तू, वॉटर, पाणी आणि कॅलरीमीटर या तिघांचं टेम्परेचर काय होतं त्यावेळी सेम होतं. त्या तिघांचं तापमान देखील सेम होतं, सारखं होतं. ॲज द कॅलरीमीटर इज थर्मली आयसोलेटेड फ्रॉम द सराउंडिंग. पण आपलं कॅलरीमीटर काय आहे? थर्मली आयसोलेटेड आहे. जे आपला सराउंडिंग टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा थर्मली आयसोलेट केलेलं आहे, ते वेगळं आहे. The total heat lost by hot object is equal to the total heat absorbed by the calorimeter and water inside it. मग जेवढी हीट त्या हॉट ऑब्जेक्टनी लूज केली आहे, त्या हॉट ऑब्जेक्टनी गमावली आहे, तेवढीच हीट ही कोणी ॲब्झॉर्ब केलेली आहे? कॅलरीमीटर अँड कॅलरीमीटर मध्ये असणारं पाणी यांनी ॲब्झॉर्ब केलेली आहे. ओके, अंडरस्टूड टिल हिअर?
हा पॅरेग्राफ समजला. हीट एक्सचेंज कशा प्रकारे होतं, जेव्हा कॅलरीमीटरच्या पाण्यामध्ये हॉट ऑब्जेक्ट ठेवलं जातं तेव्हा त्या हॉट ऑब्जेक्टची जी हीट आहे ती कोणाकडे ट्रान्सफर होते, कॅलरीमीटरकडे, आणि कॅलरीमीटरमध्ये असणाऱ्या पाण्याकडे. म्हणून टोटल हा जो गरम ऑब्जेक्ट आहे, ही जी गरम वस्तू आहे, तिने लूज केलेली टोटल हीट इज इक्वल टू द टोटल हीट ॲब्झॉर्ब बाय वॉटर अँड द टोटल हीट ॲब्झॉर्ब बाय द कॅलरीमीटर आणि त्या कॅलरीमीटरमध्ये असणारं पाणी. ओके, अंडरस्टूड. म्हणजे जी गरम वस्तू जेवढी हीट टाकून देते, स्वतःकडून बाहेर फेकते, ती कोण शोषून घेतं, कॅलरीमीटर आणि कॅलरीमीटरमध्ये असणारं पाणी. ओके, क्लिअर. येस, ओके एव्हरीवन. ओके. Similarly, if you put a cold object in the calorimeter, आता गरम पदार्थ ठेवल्यावर काय होतं ते पाहिलं आपण. पण इफ यू पुट अ कोल्ड ऑब्जेक्ट, जर आपण थंड वस्तू ठेवली तर काय होतं पहा. The cold object will receive heat from the water and its temperature will increase, while water and calorimeter will lose the heat and their temperature will decrease. अल्टिमेटली काय होणार आहे, वाईस वर्सा, त्याच्या उलट होणार आहे. गरम ऑब्जेक्ट टाकल्यामुळे काय झालं, गरम ऑब्जेक्टची जी हीट होती ती कोणी घेतली, कॅलरीमीटर आणि पाण्याने घेतली. पण जेव्हा आपण कोल्ड ऑब्जेक्ट टाकतो तेव्हा तो कोल्ड ऑब्जेक्ट पाण्याची आणि कॅलरीमीटरची हीट स्वतःकडे घेऊन टाकेल. ओके, अंडरस्टूड. फक्त उलट, जी क्रिया गरम पाण्यासोबत होत होती त्याच्या उलट झालं थंड पाण्यासोबत. येस, अंडरस्टूड. ओके. Suppose the mass of the inner vessel in the calorimeter is mc. आता इथे लक्ष द्या. And its initial temperature is Ti and the mass of the water in the calorimeter is mw. बघा, mass of the inner vessel म्हणजे आतल्या भांड्याचं वस्तुमान mc इतकं मानायचं आहे. टेम्परेचर आहे Ti आणि त्यात भरलेल्या पाण्याचं तापमान वस्तुमान आहे, मास आहे mw. ओके, येस. त्यानंतर द टेम्परेचर ऑफ वॉटर विल ऑल्सो बी Ti. मग आता पाण्याचं पण टेम्परेचर T1च असेल, Tiच असेल, बरोबर. सपोज वी प्लेस अन ऑब्जेक्ट ऑफ मास m0 अँड टेम्परेचर T0 इन द कॅलरीमीटर. आता आपण m0 इतकं वस्तुमान असणार आणि T0 इतकं तापमान असलेली वस्तू कॅलरीमीटरमध्ये टाकली. Then if T0 is higher than Ti, the object will give away heat to the calorimeter and water. मग जर T0 हा T1 पेक्षा जास्त असेल तर ती वस्तू काय करेल, उष्णता पाण्याला आणि कॅलरीमीटरला देऊन टाकेल, बरोबर. Soon the temperature of all three will become same. आणि लगेचच काय होईल, तिन्हीचं तापमान सेम होईल, राईट. आता जे तिन्हीचं तापमान आलेलं आहे, सेम तापमान जे आलेलं आहे, जे टेम्परेचर आलेलं आहे, लेट अस कॉल द फायनल टेम्परेचर TF. आपण त्याला TF म्हणूया. द टोटल हीट गिवन अवे बाय द ऑब्जेक्ट Q0 will be equal to the sum of the heat gained by the calorimeter QC and the water QW. बघा, जर तुमच्या ऑब्जेक्टने जर तुमच्या ऑब्जेक्टने Q0 ही ऑब्जेक्टची हीट आहे, जर तुमच्या ऑब्जेक्टने ही हीट लूज केली आहे तर ही टोटल हीट ही QW म्हणजे पाण्याची हीट आणि QC आणि कॅलरीमेटरची हीट या दोघांची ॲडिशन असेल, बरोबर. येस, येस, डू यू ॲग्री. येस, सांगा. ओके, सी, let's see, will be the equal to the sum of the heat gained by the calorimeter and the
water QW. So we can write this as Q0 is equals to QO, you should be called it, because object calorimeter आणि water असं दिलेलं आहे ते. QO is equals to QC plus QW. As seen above, Q0, QC and QW depend on the mass, specific heat and change in temperature delta T. बघा, आता जर आपण वरच्या रिएक्शन पाहिल्या तर हा QW, QO, QC हे काय आहे, हे सगळं कशावर डिपेंड आहे, मास, वस्तुमान, स्पेसिफिक हीट अँड चेंज इन टेम्परेचर, त्यानंतर स्पेसिफिक हीट आणि तापमानातील बदल म्हणजे डेल्टा टी, या सगळ्यांवर डिपेंडंट आहे. इफ द स्पेसिफिक हीट ऑफ द मटेरियल, कॅलरीमीटर, वॉटर अँड द ऑब्जेक्ट आर CC, CW and CO respectively, we can write using formula. मग जर आता कॅलरी मापीच्या पदार्थाचा, पाण्याचा आणि गरम वस्तूच्या पदार्थाचा स्पेसिफिक हीट म्हणजे विशिष्ट उष्मा हा CC, CW आणि C0 असा असेल, तर फॉर्म्युला वापरून आपण असं लिहू शकतो Q0 इज इक्वल टू MO म्हणजे मास मल्टिप्लाइड बाय डेल्टा टी ओ मल्टिप्लाइड बाय CO. डेल्टा TO is equals to TO minus TF. QW is equal to, okay, this was all related about the object. पहिले जे इक्वेशन आहे ती ऑब्जेक्ट जी गरम वस्तू आहे तिच्या बद्दल आहे. नेक्स्ट QW म्हणजे हीट ऑफ द वॉटर. ओके, हीट इन द वॉटर, हीट ऑफ द वॉटर. सो मास ऑफ द वॉटर मल्टिप्लाइड बाय डेल्टा TW मल्टिप्लाइड बाय CW. C काय आहे आपली स्पेसिफिक हीट. ओके, स्पेसिफिक हीट म्हणजे विशिष्ट उष्मा. सो डेल्टा TW इज इक्वल्स टू TF मायनस T1. फायनल टेम्परेचर मधून फर्स्ट टेम्परेचर मायनस केल्यावर आपल्याला कोणाचा डेल्टा टी मिळेल, वॉटरचा, पाण्याचा. QC, आता कॅलरीमीटर बद्दल पाहायचं आहे आपल्याला. कॅलरीमीटरची इक्वेशन आहे QC इज इक्वल्स टू MC मल्टिप्लाइड बाय डेल्टा TC मल्टिप्लाइड बाय CC म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ अ कॅलरीमीटर is equal and the delta T will be, delta TC will be TF minus TI. फायनल टेम्परेचर मधून फर्स्ट टेम्परेचर फायनल टेम्परेचर मधून फर्स्ट टेम्परेचर मायनस करायचं आहे आणि आपल्याला मिळेल डेल्टा TW. मग आपण फोर्थ इक्वेशन यूज करून what we can find out, N0 multiplied by delta T0 multiplied by C0 CO, that is the object, okay, is equal to MW. याच्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे, mass of the water multiplied by delta T of water, then specific heat of water plus mass of the calorimeter multiplied by delta T of calorimeter multiplied by your specific heat of the calorimeter. Okay, this 3 has been understood. Wait, ओके, हे 3 समजलेत. yes, QO, QW and QC, heat of object, water and calorimeter. Understood? Yes, that is heat of object. Okay, QO heat of object, QC heat of calorimeter and QW is heat of water. Okay, okay, write down that 3 equations. त्या तिन्ही इक्वेशन लिहून काढा and after completing let me know. How we can use this formula? We can use this formula for the measurement of masses and temperature. ओके, masses and temperature यूज फाइंड आउट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. We will see this solve example also.
but first try to write that, complete that three equations first. Yes, so home has done. Everyone make it fast. Okay. So हा फॉर्म्युला वापरून you can find out object, you can find out temperature and mass of any object. ओके, कोणत्याही प्रकारच्या ऑब्जेक्ट, जसं या एक्झाम्पल मध्ये आपल्याला इनिशियल टेम्परेचर अँड टेम्परेचर ऑफ कॅलरीमीटर अँड वॉटर दिलेला आहे 30 डिग्री सेल्सिअस, आणि हॉट ऑब्जेक्टचं इनिशियल टेम्परेचर म्हणजे टी आय दिलेला आहे 60 डिग्री सेल्सिअस. टी आय 30, टी झिरो 60 दिलेला आहे, आणि देन द स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर अँड वॉटर आर, स्पेसिफिक हीट दिलेली आहे कॉपर आणि वॉटरची, and we have to find out the final temperature of water. Ti is sorry, T1 is to be find out. Okay, फक्त त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाकायच्या आहेत and you will get the answer. So हे सॉल्व एक्झाम्पल आहे, you can write it later on. Okay, so shall we move to the next one, effects of heat. Yes, effects of heat पाहूया का. Okay. In previous standards, we have studied two effects of heat on matter: expansion and contraction, and change of state. In this lesson, we are going to learn more about expansion. You will learn about change of state of matter in higher standard. बघा, आपण 7th स्टँडर्डला पाहिलं की हीटचा कोणत्याही पदार्थावर कोणता परिणाम होतो, लाईक एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन, आकुंचन आणि प्रसरण होतं, आणि चेंज ऑफ स्टेट अवस्थांतर सुद्धा होतं, राईट. मग या लेसनमध्ये आपण एक्सपान्शन बद्दल म्हणजे प्रसरणाविषयी पाहणार आहोत. एक्सपान्शन, when heat is given to any substance, its temperature increases and it expands. तुम्हाला माहिती आहे की आपण जर कोणत्याही पदार्थाला उष्णता दिली तर त्याचं तापमान वाढतं आणि तो पदार्थ एक्सपांड होतो, म्हणजे त्याचं प्रसरण होतं. इट्स एक्सपान्शन डिपेंड्स ऑन द इंक्रीज इन इट्स टेम्परेचर. सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस ऑल एक्सपांड्स ऑन रिसिव्हिंग हीट. मग पदार्थ किती प्रमाणात एक्सपांड होतोय, पदार्थाचं प्रसरण किती होतंय हे त्याच्या तापमान वाढीवर अवलंबून असतं. जर आपण उष्णता दिली तर सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू या सर्व पदार्थांचं एक्सपान्शन होतं, प्रसरण होतं. सो वन बाय वन विल बी लर्निंग. फर्स्ट इज एक्सपान्शन ऑफ सॉलिड्स, त्याला लिनियर एक्सपान्शन असं म्हणतात, म्हणजे स्थायूचं प्रसरण, ज्याला एकरेषीय प्रसरण म्हणतात. The linear expansion of a solid is increase in length of a wire or a rod of a solid due to increase in its temperature. बघा, स्थायूचे एकरेषीय प्रसरण म्हणजे काय, तापमानवाढीमुळे तार किंवा सळई यांच्या लांबीत होणारी वाढ. When we increase the temperature of a rod of length L1 from T1 to T2, its length becomes L2. जेव्हा आपण L1 लांबीच्या सळईचं तापमान T1 पासून T2 पर्यंत वाढवतो, एक L1 लांबीची सळई आहे, तिचं पहिलं टेम्परेचर होतं T1, पण आपण उष्णता दिली आणि ते टेम्परेचर आपण T2 पर्यंत पोहोचवलं, तर तिची लांबी सुद्धा L1 पासून L2 पर्यंत पोहोचते, म्हणजे ती सळई लांब होते. The change in length is proportional to the original length and the increase in the temperature. Delta T is equals to T2 minus T1. मग सळईच्या लांबीतील वाढ ही सळईची जी मूळची लांबी होती म्हणजे L1 आणि केलेल्या तापमान वाढीच्या काय असते, प्रपोर्शनल असते, अनुपातात असते. म्हणजेच आपण लिहू शकतो चेंज इन द लेंथ, दॅट इज अल्फा
ओरिजिनल लेंथ x, चेंज इन टेम्परेचर, म्हणजे आपण लिहू शकतो की लांबीतील बदल कशा प्रकारे लिहिता येईल आपल्याला. लांबीतील बदल अल्फा मूळ लांबी आणि सॉरी मल्टिप्लाइड बाय, दॅट इज नॉट एक्स, मल्टिप्लाइड बाय चेंज इन टेम्परेचर, आणि तापमानातील बदलाने त्याला गुणायचं आहे. सो L1 minus L2 minus L1 is directly proportional to L1 multiplied by delta T. So L2 minus L1 is equals to lambda multiplied by L1 multiplied by delta T, and L2 will be L1 आणि ब्रॅकेट मध्ये 1 plus lambda delta T. Here lambda is the constant of proportionality and it is called the coefficient of linear expansion of the solid substance. इथे लॅम्बडा हा काय आहे, स्थिरांक आहे आणि पदार्थाचा एकरेषीय प्रसारणांक त्याला म्हटलं जातं. ओके, येस. सी, द एक्सपान्शन कोएफिशियंट ऑफ डिफरंट सबस्टन्सेस आर डिफरंट. वेगवेगळ्या पदार्थांचे जे प्रसारणांक आहेत ते वेगवेगळे असतात. From the above formula we can see that if we take two rods of different substances, both having the same length and increase their temperature by the same amount, the rod of substance having higher expansion coefficient will expand more. Thus the increase in its length will be larger. बघा, जर आता आपण एक सळई घेतलेली आणि तिची लांबी L1 पासून L2 पर्यंत वाढली का, कारण आपण तिचं टेम्परेचर T1 पासून T2 पर्यंत वाढवलं. पण असं आहे की वेगवेगळ्या पदार्थांचा हा जो एक्सपान्शन कोएफिशियंट आहे, म्हणजे प्रसरणांक आहे, हा वेगवेगळा असतो. मग जर आपण एक लोखंडी सळई घेतली आणि एक स्टीलची सळई घेतली आणि त्या दोन्ही एकाच लांबीच्या असतील आणि त्यांना आपण एकच प्रकारची उष्णता दिली, पण त्यांचा जो प्रसारणांक आहे, एक्सपान्शन कोएफिशियंट आहे, तो वेगळा असेल, तर त्यांच्या लांबीमध्ये होणारी वाढी पण वेगवेगळी असेल. ओके, जिचा एक्सपान्शन कोएफिशियंट जास्त त्याच ती सळई टेम्परेचर वाढवल्यामुळे जास्त लांब होईल आणि जिचा कमी ती कमी राहील. ओके, फ्रॉम फॉर्म्युला 6 we can write the expansion coefficient as lambda is equals to L2 minus L1 divided by L1 delta T. मग आता तुम्हाला लॅम्बडा काढायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला दोन्ही लांब्या माहीत असायला पाहिजेत आणि डेल्टा टी. ओके, डेल्टा टी आपण कसं काढणार, T2 minus T1. डेल्टा टी म्हणजेच आपलं जे सेकंड टेम्परेचर आहे, तुम्ही टेम्परेचर किती वाढवलंय, पहिलं टेम्परेचर काय होतं T1 आणि तुम्ही T2 वाढवलंय. जर पहिलं 30 होतं आणि तुम्ही 60 केलंय तर तुमचं डेल्टा टी काय येणार, 60 minus 30 is equal to 30. सो डेल्टा टी विल बी 30 इन दिस केस. आणि मग तुम्हाला लॅम्बडा काढायचा आहे, तर लॅम्बडा काढण्यासाठी जी दुसरी लांबी आहे तिच्यातून पहिली लांबी वजा करायची आणि जो आपला डेल्टा टी आलाय त्याचं मल्टिप्लिकेशन L1 सोबत करून त्याला डिवाइड करायचं. यू विल गेट युअर लॅम्बडा. ओके, thus the expansion coefficient is the change in length of a rod of unit length when temperature is increased by 1 degree. म्हणजेच काय, एक्सपान्शन कोएफिशियंट प्रसारणांक हा एकक लांबीच्या सळईचं तापमान एककाने वाढवल्यावर तिच्या लांबीत होणारा बदल. बरोबर. So from formula 8 we can see that the unit of expansion coefficient is the inverse of the unit of temperature, that is 1 degree Celsius but divided by. ओके, सी म्हणजेच आपण असं लिहू शकतो की जो युनिट ऑफ एक्सपान्शन कोएफिशियंट आहे तो तापमानाच्या म्हणजे टेम्परेचरच्या युनिटपेक्षा व्यस्त आहे. इट्स अ इनवर्स, उलटा आहे. द एक्सपान्शन कोएफिशियंट ऑफ सम सबस्टन्सेस आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. मग अशा प्रकारे आपल्याला काही पदार्थांचे एक्सपान्शन कोएफिशियंट दिलेले आहेत, त्याच्यावरून तुम्ही सगळे इन्फॉर्मेशन मिळवून गणित सॉल्व करू शकता. लाईक कॉपरचा एक्सपान्शन कोएफिशियंट आहे 17, अल्कोहोल आहे 1, हायड्रोजन आहे 3.66. ओके, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसचे वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले आहेत. So here is one example. What will be the increase in length of a steel rod of length 0.5 meter when its temperature is increased by 60 degree Celsius. बघा, आपल्याला काय सांगितलं गेलं, अर्धा मीटर लांबीच्या स्टीलच्या सळईचं तापमान 60 डिग्री सेल्सिअसने वाढवलं तर तिच्या लांबीत किती वाढ होईल.
आणि द कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ स्टील इज 0.000013 अपॉन डिग्री सेल्सिअस. आणि आपल्याला त्याचा प्रसारणांक म्हणजे स्टीलचा एक्सपान्शन कोएफिशियंट पण दिलेला आहे. चला सॉल्व करा, फॉर्म्युला वापरून सॉल्व करा. चला, इन्क्रीजिंग लेंथ काढायची आहे आपल्याला. काय काय दिलंय तुम्हाला? लेंथ ऑफ द रॉड किती आहे बघा. पहिली लांबी किती आहे? 0.5 मीटर. टेम्परेचर किती झालेलं आहे? 60 डिग्री सेल्सिअस. आणि चेंज इन लेंथ म्हणजे डेल्टा एल काढायचा आहे आपल्याला. हाव यू कॅन फाइंड आउट? विच फॉर्म्युला यू कॅन राईट? येस, delta L is equals to lambda multiplied by L1 multiplied by delta T. चला मल्टिप्लिकेशन करा अँड चेक द आन्सर्स. प्लीज जरा सिन्सिअरिटी दाखवा आणि न बघता आन्सर काढण्याचा प्रयत्न करा. यू नो द आन्सर, फक्त त्या आन्सरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. 0.039 सेंटीमीटर एवढी लांबी वाढलेली आहे. पहिली लांबी होती 0.5 मीटर. मग त्या लांबी त्या आन्सरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. चला, आपल्याला कोएफिशियंट दिलेला आहे 0.000013 मल्टिप्लाइड बाय L1 आहे आपली 0.5 आणि टेम्परेचर आहे आपलं डेल्टा टी आहे 60. जरा लिहिताना सिस्टमॅटिक लिहा पण. येस, मेक इट फास्ट.
Okay, done. Have you found out that answer? Yes. Okay. Now the next is aerial. Okay, aerial expansion of solid. Okay. Yes. Similar to linear expansion, the area of sheet of a solid material also increases on heating. This is called the aerial expansion of solid. This is given by the following formula. जशी लेंथ वाढते सॉलिडची हीट दिल्यामुळे त्याच प्रकारे एरियल लिनियर एक्सपान्शन सोबतच एरियल एक्सपान्शन सोबत सुद्धा होतं म्हणजे जो एरिया आहे तो सुद्धा वाढतो. ओके, त्याला आपण एक्सपान्शन एरियल एक्सपान्शन ऑफ सॉलिड म्हणायचं आहे आणि तो आपल्याला A2 इज इक्वल टू A1 इन द ब्रॅकेट 1 प्लस सिग्मा डेल्टा टी या फॉर्म्युलाने काढायचा आहे. डेल्टा टी इज द चेंज इन टेम्परेचर अँड A1 and A2 are the initial and final areas of the sheet. डेल्टा टी म्हणजे जे काही टेम्परेचर तापमान बदललं असेल आपलं ते. A1 ही तुमचा पत्र्याची पहिला पूर्ण एरिया आणि A2 पत्र्याचा अंतिम क्षेत्रफळ शेवटचा एरिया. ओके, जे फायनल एरिया तुम्ही काढाल तो. सिग्मा इज द कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन ऑफ द सॉलिड. सिग्मा हा पदार्थाचा द्विघाती किंवा प्रतलीय प्रसरणांक आहे. जसं आपण इथे एक्सपान्शन कोएफिशियंट पाहिला होता लॅम्बडा, तसं सिग्मा इथे काय आहे एरियल एक्सपान्शन कोएफिशियंट. ओके, गॉट. इथे काय होणार आहे एरियल एक्सपान्शन मध्ये काय वाढते, जर पत्र्याची शीट असेल तर तिचा एरिया वाढतो तापमान वाढवल्यामुळे आणि जी आपली रॉड असते लिनियर एक्सपान्शन मध्ये काय होतं, जी रॉड असते तिची लांबी वाढते तापमान वाढवल्यामुळे. अंडरस्टूड. आता आपण पाहूया व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन. ओके, व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन म्हणजे व्हॉल्यूम वाढणार. बघा, similar to a sheet, a three-dimensional piece of a solid expands on all sides when heated and its volume increases. जसं पत्र्याला उष्णता दिल्यावर त्याचा एरिया वाढतोय, सळईला उष्णता दिल्यावर त्याची लांबी वाढते. तसंच जर 3 बाजू असणारा 3 डायमेन्शनल पीस असेल, एक तुकडा असेल एखाद्या सॉलिडचा आणि त्याला आपण उष्णता दिली तर त्याचं सगळ्या बाजूने एक्सपान्शन होतं, प्रसरण होतं, म्हणजेच त्याचा काय वाढतो व्हॉल्यूम, आकारमान वाढतं. दिस इज कॉल्ड द व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन ऑफ सॉलिड आणि त्याला आपण स्थायूचे घनीय प्रसरण म्हणजे व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन ऑफ सॉलिड असं म्हणायचं आहे. आणि हे कोणत्या फॉर्म्युलाने काढतात, व्हॉल्यूम आहे म्हणजे V2 इज इक्वल टू V1 1 प्लस बीटा बीटा डेल्टा टी. हे आहे आपली 10th इक्वेशन. इथे डेल्टा टी हा तापमानातील बदल आहे, चेंज इन टेम्परेचर आहे V1 आणि V2. म्हणजे पहिलं व्हॉल्यूम असेल तुमचं V1, टेम्परेचर दिल्यामुळे होणार आहे V2. ओके, आणि बीटा हा काय आहे व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन. जसं तुमचा लॅम्बडा होता एक्सपान्शन कोएफिशियंट, लिनियर एक्सपान्शन कोएफिशियंट, तुमचा सिग्मा होता व्हॉट यू कॅन एरियल एक्सपान्शन कोएफिशियंट, तसा तुमचा बीटा आहे व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन कोएफिशियंट. ओके, अंडरस्टूड. ऑल द 3 एक्सपान्शन ऑफ सॉलिड्स. स्थायूचे तिन्ही प्रकारचे प्रसरण समजले आहेत का? येस. ओके, आता आपण लिक्विड्स पाहूया आणि त्यानंतर गॅसेस. ओके, सी. Expansion of liquids. A liquid does not have a definite shape but has a definite volume. So we can define a volumetric expansion coefficient of a liquid as follows. बघा, द्रवाला आकार नसतो त्यामुळे त्याचा आकार नाही वाढणार, पण व्हॉल्यूम असतं ना. ओके, आकारमान असतो म्हणून त्याचा काय येणार इथे व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन होणार, घनीय प्रसरण होणार. त्यामुळे आपण व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन कोएफिशियंट काढू शकतो लिक्विडसाठी. कसं काढणार, V2 इज इक्वल्स टू V1 1 प्लस
बीटा डेल्टा टी. हिअर डेल्टा टी इज चेंज इन टेम्परेचर आपल्याला माहिती आहे आता. V1 हे फर्स्ट व्हॉल्यूम असणार आणि V2 हे सेकंड आणि बीटा आहे व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन कोएफिशियंट ऑफ द लिक्विड. बीटा इज द द्रवाचा प्रसरण. ओके. नाव अबाउट गॅसेस. गॅसेसमध्ये कशा प्रकारे एक्सपान्शन होतं. A gas does not even have a specific volume. Gas expand on heat, but if gas is kept in a closed box, its volume cannot increase, but its pressure increases. Okay. बघा, वायूला ठराविक आकारमान सुद्धा नसतं. द्रवाला आकार नसतो पण आकारमान असतं, बरोबर. शेप नसतो पण व्हॉल्यूम असतं. पण गॅसेसला व्हॉल्यूम पण नसतं, स्पेसिफिक व्हॉल्यूम नसतं. ओके. ठराविक आकारमान नसतं. मग या गॅसेसला वायूला उष्णता दिल्यावर त्याचं एक्सपान्शन होतं. पण वायू काय होतं, एका ठराविक आकाराच्या बाटलीत बंदिस्त केलेला असला तर त्याचं जे व्हॉल्यूम आहे, आकारमान आहे, ते वाढू शकत नाही. पण त्याचं काय वाढू शकतं, प्रेशर, दाब वाढतो. कशामध्ये दाखवलेला आपल्याला, हे 14.7 मध्ये. ओके. सी. Effect of heat on gas. Using the formula density is equal to mass upon volume. Explain what will be the effect of heat on the gas kept in a closed bottle. आता इथे आपल्याला घनता काढायची आहे, वस्तुमान भागिले आकारमान. बंदिस्त बाटलीतील वायूचं तापमान वाढवल्यावर त्याच्या घनतेवर काय परिणाम होईल सांगा. व्हॉट विल हॅपन. डेन्सिटी काय होते. येस, डेन्सिटी विल बी, जर सॉरी, जर तुम्ही गॅसचं टेम्परेचर वाढवताय तर डेन्सिटी डिक्रीज होईल की इन्क्रीज होईल. सांगा. एक्सपान्शन होत आहे ना, एक्सपान्शन होत आहे की नाही सांगा. येस ऑर नो. टेम्परेचर वाढवल्यामुळे एक्सपान्शन होत आहे. एक्सपान्शन होत आहे म्हणजे काय, त्याचे कण इकडे तिकडे फेकले जातील. मग डेन्सिटी वाढेल ना की कमी होईल सांगा. It will be denser or not. Okay, find out the answers. Okay, you have to find out the answer and in the next lecture make it confirm that it will increase or decrease. Phenomenon I am clearing की एक्सपान्शन मुळे काय होतंय, त्याच्यातले जे ॲटम्स आहेत ते इकडे तिकडे फेकले जात आहेत. त्या म्हणजे कंडिशन ही होते लाईक दिस. त्यामुळे बघा, डेन्सिटी वाढणार की कमी होणार, यू हॅव टू फाइंड आउट. Okay, see, the expansion of gas is measured by keeping its pressure constant. The volumetric expansion coefficient is called the constant pressure expansion coefficient and is given by the following formula. दाब स्थिर ठेवूनच वायूचं एक्सपान्शन मोजलं जातं. कारण जर आपण दाब हलवला, पिस्टन मूव्ह केलं तर ते वायूचे कण इकडे तिकडे जाऊ शकतात. म्हणून प्रेशर मेंटेन ठेवावं लागतं. आणि ते एक्सपान्शन मोजण्यासाठी आपण एक फॉर्म्युला वापरू शकतो. V2 इज इक्वल टू V1 इन द ब्रॅकेट 1 प्लस बीटा डेल्टा टी. इथे डेल्टा टी म्हणजे ऑलवेज चेंज इन टेम्परेचर. V1 इज द इनिशियल व्हॉल्यूम, V2 इज द फायनल व्हॉल्यूम आणि गॅससाठी कॉन्स्टंट प्रेशर कोएफिशियंट आहे बीटा. ओके, अँड हिअर वी हॅव डन विथ अवर लेसन ऑल्सो. सी, गॉट द आन्सर. समजलं का आन्सर. आता काय होतं, डेन्सिटी डिक्रीज होणार. बघा, सी, हे एक कंटेनर आहे ज्यामध्ये गॅस भरलेला आहे, बरोबर. आणि हे सगळे मॉलिक्युल्स आहेत गॅसेसचे. ओके, त्याला आपण हीट देतोय. सो हीट दिल्यामुळे काय होणार, दे आर गेटिंग एक्सपांड. डेन्स म्हणजे काय, जिथे गर्दी असतो त्याला आपण डेन्स म्हणतो ना. येस, मग एक्सपान्शनच्या वेळी ते लांब लांब फेकले जातात, त्यांच्यातली डेन्सिटी कमी होतीये. सो युअर आन्सर इज गोइंग टू बी, द डेन्सिटी विल बी
Yes, decrease. Yes. Okay. Okay. Now one thing that is going to be useful in the giving reason and all, this one. Have you seen rails? They are not continuous. जर तुम्ही रेल्वेचे रोड पाहिले असतील तर ते लांबच्या लांब सलगच नसतात, कंटिन्युअस नसतात. अ स्मॉल गॅप इज केप्ट बिटवीन देम ॲट रेग्युलर इंटरवल. काही ठराविक अंतरानंतर त्यामध्ये थोडीशी फट ठेवली जाते. ओके, बघा, यू कॅन सी ओव्हर हिअर. This is kept to accommodate the change in the length of the rails with change in temperature. जसं तापमान वाढतं ह्याची सुद्धा लांबी वाढणार ना, ते सुद्धा सॉलिड आहे, ते सुद्धा मेटल आहे, त्याची पण लांबी वाढणार. मग ती लांबी ऍडजस्ट होण्यासाठी तिथे थोडा गॅप ठेवलेला असतो. If this gap is not kept, then the rails will get distorted due to expansion in summer, which may lead to accident. मग जर ही फट नाही ठेवली गेली तर उन्हाळ्यात काय होईल, जास्त उष्णतेमुळे हे रूळ प्रसरण पावतील, एक्सपान्शन होईल त्याचं आणि ते वाकडे होतील आणि ज्याचा अल्टिमेटम म्हणजे अपघात होऊ शकतात, ॲक्सिडेंट होऊ शकतात. सिमिलर टू रेल्स, द लेंथ ऑफ ब्रिजेस कॅन ऑल्सो इन्क्रीज ड्यू टू एक्सपान्शन इन समर. रेल्वे रुळांप्रमाणेच पुलांची लांबी सुद्धा उन्हाळ्यात वाढू शकते. The length of the 18-kilometer long Great Belt Bridge in Denmark increases by 4.7 meters in summer. Therefore, provision is made in the construction of the bridges to accommodate this expansion. तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या माहितीसाठी डेन्मार्कमध्ये 18 किलोमीटर लांबीचा एक पूल आहे आणि त्याला द ग्रेट बेल्ट ब्रिज म्हणून ओळखलं जातं आणि याची लांबी उन्हाळ्यामध्ये 4.7 मीटरने वाढते. म्हणून या पुलाचं कन्स्ट्रक्शनच असं केलं गेलेलं आहे, त्याची रचनाच अशी केली गेलेली आहे की हे जे एक्सपान्शन आहे ते तो पूल सामावून घेऊ शकतो. ओके. Okay, so we have completed our lesson. Do you have any doubt till here? Any doubts? Yes, anyone has any doubt? Okay. Okay, so we are going to stop the next in the next lecture. We will be dealing with the question and answer first, and the next after that the next lecture, next lesson. Okay, so be prepared for the next lecture and try to solve that problems. Question number 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत पूर्ण लेसनवर बेस्ड. सम 4 to 5 प्रॉब्लेम्स आर देअर. सो ट्राय टू सॉल्व देम आउट अँड हे बाकीचे आन्सर आहेत ते आपण ओरली घेणार आहोत. ओके. येस. ओके, सो नेक्स्ट लेक्चर विल बी स्टार्टिंग विथ दिस अँड देन द नेक्स्ट लेसन. ओके, बाय बाय. थँक्यू सो मच. बाय बाय.